आपण नेहमी ऐकलं आहे, जास्त बोलणारा जास्त चुका करतो. हे फक्त म्हण नाही, तर जीवनाचा नियम आहे. समोरचा माणूस रागावलेला असो, ताडतोड बोलत असो, जर तुम्ही शांत आहात, तर त्या क्षणी तुमच्याकडे संपूर्ण नियंत्रण आहे. विचार करा, जर समोरचा एखाद्या वादात ओरडत असेल आणि तुम्ही फक्त हळू आवाजात बोलत असाल, तर कोण जास्त बुद्धिमान दिसेल? कोण जास्त मजबूत दिसेल? नक्कीच तुम्हीच दिसणार. शांततेचं पहिलं गुपित म्हणजे शांत असणं, म्हणजे कमकुवत नाही. शांत असणं म्हणजे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असते. लोकांना वाटतं तो गप्प बसतो, तो घाबरतो, पण वास्तव उलट आहे. जो शांत असतो तो निरीक्षण करतो, समजून घेतो आणि बरोबर वेळी चाल टाकतो. या भागाच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी टिप देणार आहे, जी तुम्ही आयुष्यात वापरली तर तुमच्या आयुष्यात लोक तुम्हाला फक्त मानच देणार नाही, तर तुमच्यासमोर वागतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आताच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शांतता ही तुमची तलवार आहे, कवच आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा 3 गोष्टी घडतात. 1. समोरचा स्वतःच्या रागात जळतो. 2. त्याची ऊर्जा संपते. आणि 3. त्याच्या चुका उघड होतात. आणि तुम्ही त्या वेळेत काय करता? तुम्ही विचार करता, तुम्ही परिस्थिती समजून घेता आणि मग तुमची चाल टाकता, नेमकी, अचूक आणि घातक. कारण शांत मनाने घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो. उदाहरण बघूया. समजा ऑफिसमध्ये तुमचा एखादा सहकारी तुमच्यावर आरोप करतोय, तुझ्यामुळे प्रोजेक्ट लेट झाला, तुला जबाबदारीचं भान नाही. आता तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी 2 पर्याय आहेत. तुम्हीही ओरडायला लागलात, मतभेद वाढेल, संबंध बिघडतील आणि तुमची प्रतिमा ऑफिसमध्ये खराब होईल. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही शांत राहिलात. तुम्ही फक्त म्हणाल, थोडं शांत बसूया, आपण तथ्यांवर बोलू, कोणतं काम कोणाला दिलं होतं ते आधी पाहूया. आणि अचानक सामना वादातून तर्कावर येतो आणि इथेच तुम्ही जिंकलात. शांतता म्हणजे काय असतं? तर बुद्धिमत्ता आणि धैर्याचं मिलन असतं. शांत राहणं म्हणजे भावना नियंत्रित करणं, परिस्थिती समजून घेणं, योग्य वेळी योग्य शब्द बोलणं आणि कधीकधी काहीही न बोलणं, एकदम शांत राहणं. लोक म्हणतात उत्तर द्यायलाच पाहिजे, पण कधीकधी उत्तर न देणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. मौन ही पण कला आहे. मौनामुळे दुसरा व्यक्ती संभ्रमात पडतो, तो स्वतःचा दोष सिद्ध करतो. शांतता म्हणजे रणनीतीची पायरी. बुद्धिबळात राजा कधी धावत नाही, तो शांत राहतो, पाऊल पाऊल पुढे जातो. शत्रू हडबडतो, चुकतो आणि मग पराभूत होतो. तसंच आयुष्यातसुद्धा जो शांत असतो तो दीर्घकाळ टिकतो. जो धडाधड निर्णय घेतो तो कोसळतो. तुमचं मन कधीच पळू नये. तुमचं मन स्थिर असलं पाहिजे. स्थिर मन म्हणजे तलावाचं पाणी. जेव्हा ते स्थिर असतं तेव्हाच तळ दिसतो. राग म्हणजे शत्रूची जिंकलेली लढाई असते. समोरचा तुम्हाला चिडवतो, शिव्या देतो, उकसवतो. का बरं? कारण त्याला माहीत आहे, तुम्ही रागावलात की तुम्ही हरलात. राग म्हणजे नियंत्रण गमावणे. रागात घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान देतो आणि शांतपणे घेतलेला निर्णय नेहमीच फायदा बनवून देतो. एक क्षणाचा राग अनेक वर्षांचे नाते नष्ट करू शकतो. एक क्षणाची शांतता अनेक वर्षांचा सन्मान तुम्हाला जिंकून देऊ शकते. शांतता बांधण्याचे व्यायाम आपण बघूया. शांत राहणं नैसर्गिक नसतं, त्यासाठी सराव करावा लागतो. येथे मी काही छोट्या पण शक्तिशाली सवयी दिल्या आहेत. पहिलं, उत्तर देण्याआधी 10 सेकंद श्वास घ्या. मनात 3 वेळा म्हणा, मी शांत आहे. विचार लिहून ठेवा, याने मन हलकं होतं. कुणी उकसवलं तर फक्त बघा आणि बोलू नका. दिवसातून 5 मिनिट ध्यान करा. आणि फोन घेण्याआधी 2 दीर्घ श्वास घ्या. या सवयी अवघ्या 30 दिवसात मन बदलतात. मन बदललं की आयुष्य बदलतं. ज्याच्याकडे शांतता आहे त्याच्याकडे नियंत्रण आहे. लोक तुम्हाला घाबरतील, ते तुम्हाला मान देतील. कारण तुम्ही चिडत नाही, उकसवत नाही, तुटत नाही. लोकांना कधी समजत नाही तुम्ही काय विचार करता आहात. त्यांना वाटतं तुम्ही शांत आहात, पण तुम्ही निरीक्षण करत असता. आणि हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आपण जीवनातील उदाहरण बघूया. कौटुंबिक वादात शांत राहा आणि तोडगा सुचवा. ऑफिसमध्ये प्रूफ, प्रक्रिया आणि डेटा द्या. रस्त्यावर छोटे वाद झाल्यास दुर्लक्ष करा, तुमची किंमत त्यापेक्षा खूप मोठी आहे. आणि सोशल मीडियावर उत्तर न देणं तीच जीत आहे.
शांततेने आपल्या व्यक्तिमत्वाला शस्त्र बनवा. शांततेमुळे तुमच्यात काय निर्माण होतात? धैर्य, मानसिक ताकद, संयम, निर्णायकता, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णय शक्ती. लोक शांत व्यक्तीला जास्त फॉलो करतात कारण त्यांच्यात सामर्थ्य जाणवतं. राजे गोंधळात आवाज करत नाहीत, ते शांत असतात कारण त्यांना त्यांच्या मूल्याची जाणीव असते. एक छोटा सराव करा. उद्या सकाळपासून पहिल्या 30 मिनिटात मोबाईल घ्यायचा नाही. 30 मिनिट खोल श्वास घ्या. पहिल्यांदा हसून दिवसाला नमस्कार करा. कोणी चिडवलं तरी 5 सेकंद थांबा. हे फक्त 30 दिवस करा आणि तुमच्या चाहूबाजूला असले लोक स्वतःहून बदलतील. शत्रूवर विजय मिळवायचा असेल ना, तर त्याच्या पातळीवर उतरू नका. तो रागात असेल तर तुम्ही शांत राहा. तो चिडत असेल तुम्ही हसत राहा. तो ओरडत असेल तुम्ही शब्द मोजून बोला. शस्त्रांनी नाही, स्वभावाने जिंका. यालाच खरा लढाई न करता जिंकणे असे म्हणतात. कोणत्याही वादात आकलन करण्याचा फरक आहे. रिॲक्ट करणे आणि रिस्पॉन्ड करणे. रिॲक्ट म्हणजे तात्काळ भावना नैसर्गिकरित्या बाहेर येणे. रिस्पॉन्ड करणे म्हणजेच विचारपूर्वक उत्तर देणे. रिॲक्ट करणारा व्यक्ती बऱ्याचदा परिस्थितीला हाताळू शकत नाही, पण जो रिस्पॉन्ड करतो तो परिस्थितीला आकार देतो. आणि हेच डोकं तलवारीपेक्षा धारदार ठेवा या म्हणीचं सार आहे. आपली बुद्धी आणि संयम तुमची सर्वात धारदार अस्त्रे असतात. आता बघूया रिॲक्ट वर्सेस रिस्पॉन्ड. न्यूरोसायन्सचा छोटासा स्पर्श. आपला मेंदू तणावात असताना अमिगडाला सक्रिय होतं आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स याचं काम चालू पडतो. त्यामुळे राग, अपमान किंवा घाबरल्यास आपले शब्द कठोर, चुकीचे किंवा हानिकारक होऊ शकतात. म्हणजेच जेव्हा आपण ताबडतोब उत्तर देता तेव्हा आपण बहुधा चुकीचे निर्णय घेतो. परंतु जर आपण थोडा वेळ घेतला, विचार केला, तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पुन्हा सक्रिय होतो आणि आपण ठराविक बुद्धिमत्तेने उत्तर देऊ शकतो. हे वैज्ञानिक कारण आहे का संयम हवा, हे पण त्याहून महत्त्वाचे आहे. त्याचा अंमल कसा करायचा ते शिकणे. मी तुम्हाला एक ठोस फ्रेमवर्क देतो. त्याला मी म्हणतो STOP. सोपं पण परिणामकारक आहे. S म्हणजे स्टॉप म्हणजेच थांबा. T टेक ब्रीथ म्हणजे श्वास घ्या. O म्हणजे ऑब्झर्व निरीक्षण करा. P प्लॅन अँड प्रोसीड म्हणजेच योजना बनवा आणि पुढे जा. हे 3-4 स्टेप वापरून तुम्ही कोणत्याही वादात जास्तीत जास्त संयम राखू शकता. उदाहरण झाले तर आपण म्हणता, अरे तू नेहमीच उशीर करतोस, आणि हे ऐकून समोरचा ओरडतो, तू काय सांगू नको, तू स्वतः उशिरा येतो आणि मला म्हणतो जास्त बोलू नको. आणि हे दोघांचं बोलणं झाल्यावर भांडण सुरू होतं. यासाठीच S म्हणजे थांबा. तुम्ही ओढून घेतलेल्या प्रतिक्रिया टाळाव्या. T म्हणजे दीर्घ श्वास घ्या, तो पण 8 सेकंद. O म्हणजे विचार करा. त्याचा उद्देश काय असू शकतो? तो टेन्शनमध्ये आहे का? कोणत्या शब्दांनी तो जास्त प्रज्वलित झाला? आणि P मग उत्तर द्या. आपण एकत्र वेळ काढू शकतो का? आणि हे प्रकरण पाहूया. या उत्तराने वाद शांततेने चर्चेत बदलतो. सर्व लढाया सारख्या नसतात. यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोणत्या लढाया महत्त्वाच्या आहेत. सर्व वादात वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची गरज नाही. तुमच्या सामर्थ्याची बचत करा. विचार करा, कोणती गोष्ट तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टासाठी महत्त्वाची आहे. नातेसंबंध जपणे, करिअरचे हित, मानसिक आरोग्य. जर वादाचा परिणाम तुमच्या मुख्य ध्येयावर नसेल तर त्यामध्ये ऊर्जा कमी करणं शहाणपण आहे. एक सोपा प्रश्न सांगतो, हा वाद 6 महिन्यांनीसुद्धा महत्त्वाचा राहील का? जर उत्तर नाही असेल तर त्याला दिशासुद्धा कमीच द्या. हा विचार तुम्हाला ऊर्जेचे पुनर्वितरण शिकवतो. महत्त्वाच्या गोष्टींवर फोकस करायला मदतसुद्धा करतो. आता आपण बघूया भाषा आणि टोन हे काय असतं. शब्दांची निवड आणि त्यांची टोन तुमच्या संदेशाचं टाकत ठरू शकते. उदाहरणार्थ, तू नेहमीच त्रास देतोस, हे आरोपात्मक आहे. मला असं वाटतं की काही गोष्टी पुन्हा घडत आहेत ज्यामुळे मला त्रास होतो. हे तुमच्या भावना व्यक्त करतं, पण समोरच्याला रक्षात्मक बनवून न ठेवतं. हेच आय मेसेज तंत्र आहे. स्वतःच्या भावना सांगणे आणि विशिष्ट वर्तन दाखवणे. हा तंत्र विडंबन टाळतो आणि बहुधा समोरच्याला विरोधात येण्याऐवजी समजून घेण्याची प्रेरणा देतो. टोनबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, शांत स्थिर आवाज जास्त प्रभावी ठरतो. ओरडण्यापेक्षा कमी आवाजात बोलून तुम्ही अधिक प्राप्ती मिळवू शकता.
कारण लोक तुमच्याकडे लक्ष देतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही नियंत्रित आहात. विरोधाला प्रश्न विचारणे म्हणजे त्याला त्याच्या तर्केवर परत येण्याची संधी देणे. समोरच्या व्यक्तीच्या मनातील दुबळेपणा स्वतःच समोर उलगडतो. उदाहरणार्थ, विरोधी, तू नेहमी अप्रामाणिक आहेस. आणि तुम्ही, तुम्हाला का असे वाटते? कोणत्या विशिष्ट घटनांमुळे तुम्ही असं म्हणत आहात? ही साधी विचार पद्धत त्याला विचार करायला भाग पाडते आणि बहुधा तो त्याच्या आरोपाचे प्रमाण दाखवू शकत नाही. प्रश्न विचारून तुम्ही संवादाचा फोकस बदलता, आरोपापासून पुराव्यांकडे नेता. येथे काही वाक्य आहेत जी कठीण प्रसंगामध्ये तुम्हाला नेहमीच उपयोगी पडतील. कृपया पेन आणि पेन्सिल घेऊन नोट डाऊन करून ठेवा. 1. मला समजून घेण्याची संधी द्या. मी काय चुकलो ते समजून घेऊ. 2. हे बोलताना मला असं वाटतं, आपण हे शांतपणे पाहावं का? 3. तुम्ही जे म्हणता त्याबद्दल मी कुतूहल आहे. अधिक स्पष्ट करून सांगू शकता का? 4. मी तुमच्या भावना समजतो, पण आपण सोल्युशनकडे वळूया. 5. आता या क्षणी मी थोडा वेळ घेतो आणि नंतर आपण शांतपणे बोलूया. आता एक व्यावहारिक तपशील, तुमच्याकडे दिवसातून किती मानसिक ऊर्जा असते? ती मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येक वादाचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तपासा. म्हणजेच त्यातून तुम्हाला काय मिळणार? जर हे नातेसंबंध सुधारेल किंवा करिअरवर मोठा प्रभाव पडेल तरच त्याला वेळ द्या. जर नाही तर हे टाळा. हाच बुद्धिपूर्वक जीवन जगण्याचा मार्ग आहे. विरोधात बऱ्याचदा भीती असते, प्रतिष्ठा हरवण्याची, नोकरी जाण्याची, प्रेम नंतर न होण्याची. जर तुम्ही समोरच्याच्या भीती ओळखून त्या शब्दात बोलाल तर तो पलीकडे येतो. म्हणूनच संवादात समवेदना दाखवणे फार महत्त्वाचे आहे. मला कळतं की हे प्रसंग तुम्हाला त्रास देत आहे. एवढे शब्दसुद्धा संघर्षाचा ताप कमी करतात. आता बघूया शब्दांचे युद्ध आणि बोलण्यातून विजय. शब्दांचा प्रभाव इतका खोल असतो की एक वाक्य काही संबंध जपते, एक वाक्य नाते मोडते आणि एक वाक्य तुम्हाला समाजात कायमचा मान मिळवून देतं. म्हणून शब्दांसोबत वागण्याची कला शिकणे म्हणजेच जीवनाचे कौशल्य शिकणे. आणि हे कौशल्य तुम्हाला सर्व ठिकाणी उपयोगी पडेल. ऑफिसच्या बैठकीपासून घरच्या छोट्या तणावांपर्यंत, ऑनलाईन ट्रोलपासून सार्वजनिक भाषणांपर्यंत. प्रथम आपण समजून घेऊया शब्दांची ताकद. शब्दांच्या रचनेच काळजीपूर्वक निवडण्यात, टोनमध्ये आणि प्रेझेंटेशनमध्ये असते. शब्दांची रचना म्हणजे वाक्य कसे सुरू करायचे. तू नेहमी किंवा मला असं वाटतं यातील फरक इतका मोठा आहे, ते तुरुंगाप्रमाणे भावना बांधू शकते किंवा ताण कमी करू शकते. टोन म्हणजे शब्द सांगताना तुमचा आवाज कसा बदलतो. उग्र, शांत, निश्चित, नम्र. आणि हा आवाज प्रेक्षकांच्या मेंदूत वेगवेगळे न्यूरोबायोलॉजिकल रिस्पॉन्स घडवतो. प्रेझेंटेशन म्हणजे ती वेळ, शारीरिक भाषा आणि चेहऱ्यावरच्या सूक्ष्म हावभावांचे संयोजन असते. हे तिन्ही मिळूनच शब्दांना जीवन देतात. उदाहरण, आपण हे बदलू शकतो. हे वाक्य जर शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि थोड्या हसण्यासह सांगितलं तर ते सहयोगी वाटते. परंतु जर ते घाईघाईत आणि आवाज उंच करत सांगितले तर ते अज्ञान पालकासारखे किंवा तीव्रतेचे वाटते. एक प्रभावी संवादासाठी काही मूलभूत तत्त्वे आहेत आणि ती तत्त्वे तुम्ही दररोज सरावात आणू शकता. पहिलं तत्त्व म्हणजे स्पष्टता. काय मागणी करायची आहे, काय अपेक्षा ठेवायच्या आहेत हे स्पष्ट असलं पाहिजे. अस्पष्टतेमुळे लोक गोंधळतात आणि गोंधळ म्हणजे विरोध होतो. दुसरं तत्त्व म्हणजे संयमित भाषेचा उपयोग, आरोप न करता भावना व्यक्त करणारी पद्धत. तिसरे तत्त्व म्हणजे कथा वापरणे. व्यक्तिचित्रण किंवा लहान उदाहरण सांगून तुम्ही तुमचा मुद्दा अधिक जिवंत बनवू शकता. लोककथा ऐकायला जन्मजात झपाटलेल्या असतात, कारण कथा मेंदूला सहज माहिती प्रक्रियेत आणते आणि भावनिक संपर्क निर्माण करते. चौथं महत्त्वाचं तत्त्व आहे पुनरावृत्ती आणि फोकस. मेन पॉईंट सतत थोड्या वेगळ्या दृष्टीने परत मांडल्यास प्रेक्षक त्याला लक्षात ठेवतात. आता काही ॲक्टिव्ह पद्धती बघूया ज्या तुम्हाला कायम उपयोगी पडतील. पहिलं म्हणजे परिस्थितीचा संदर्भ बदलणे. जर एखादी व्यक्ती आरोप करत असेल तर त्या आरोपाला नव्याने सादर करून तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला असं का वाटतं? नेमका कोणता अनुभव तुम्हाला त्या निष्कर्षावर घेऊन जात आहे? हा छोटासा फ्रेम शिफ्ट विरोधकाला त्याच्या भावना पुन्हा तपासायला भाग पाडतो. अनेकदा तो स्वतःहून त्याच्या तर्काचा विचार करतो आणि आपोआपच आपली गरज कमी वाटू लागते. दुसरी पद्धत म्हणजे रिफ्लेक्टिंग. समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याचा भावार्थ
परत त्याचा शब्दात सांगणे. म्हणजेच तुम्हाला वाटतं की मी वेळेवर नाही, त्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे का? हे केवळ त्याला समजण्यासाठी नाही, तर तो व्यक्तीसुद्धा स्वतःच्या भावना ऐकतो आणि शांत होऊ शकतो. तिसरी पद्धत म्हणजे पॅराफ्रेझिंग किंवा कन्फर्मेशन. माझ्या समजुतीनुसार तुम्ही म्हणत आहात, बरोबर का? हे वापरल्याने संभाषणात मिसअंडरस्टँडिंग कमी होतं. आता काही शक्तिशाली वाक्य आहेत जी कठीण प्रसंगात तुम्हाला उपयोगी पडू शकतील. कृपया पेन आणि पेपर घेऊन तुम्ही लिहून ठेवू शकता. 1. मला असं वाटतं. जेव्हा तुम्हाला आरोप करू इच्छित नाही, तेव्हा तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. 2. मी हे कसं पाहतो ते सांगू का? वेगळा दृष्टिकोन सादर करतो आणि यामुळे तणाव कमी होतो. 3. आपण ही समस्या म्हणून नाही, तर समाधान म्हणून बघूया. हे वाक्य ऐकल्यावर समोरच्याचा आपल्याप्रती फोकस बदलतो. 4. माफ करा, ती माझी चूक आहे आणि मी यावर काम करीन. कठीण परिस्थितीतसुद्धा आदर जपतो आणि हे वाक्य विश्वास निर्माण करतो. 5. आता थोडा वेळ घेऊया आणि पुढे शांतपणे बोलूया. यामुळे घाई कमी होते आणि निर्णयाची गुणवत्ता मागच्यापेक्षा वाढते. या वाक्यांचा उपयोग करून तुम्ही प्रत्यक्षात अनेक परिस्थिती जिंकू शकता. नात्यातील तणाव, ऑफिसमधले विवाद, ग्राहकांशी असलेले तणाव किंवा सार्वजनिक संभाषण. परंतु या सर्वांमध्ये एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, एम्पथी. शब्दांमध्ये तुम्हाला खरा समज दाखवावा लागतो. म्हणजे तुम्ही फक्त योग्य पद्धतीने बोलत नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना खऱ्या मनाने समजून घेतल्या जातात हे दाखवता. हे करण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजेत, ऐकण्याची कला आणि नोंद घेण्याची सवय. ऐकण्याच्या वेळी डोळ्यात डोळा ठेवणे, अंगासमोर लक्ष देणे आणि छोटे छोटे वाक्य म्हणणे, म्हणजेच तुम्ही म्हणता की, हे खूप प्रभावी असतात. कधीकधी शब्दांपेक्षा शारीरिक भाषा जास्त बोलते, म्हणून बॉडी लँग्वेजचा विचार करणं गरजेचं आहे. उभे असताना पाय मोकळे आणि स्थिर ठेवावेत. हात हलके उघडे ठेवा. हाताची घडी टाळा, कारण ते बंद वाटतं. चेहऱ्यावर सौम्य हावभाव ठेवा. आवाज पण पार्टनरांचा लक्षात येतो. धीमा आणि स्पष्ट आवाज जास्त प्रभावी असतो. आणि शेवटी स्लो स्पीच. आता थोडे केस स्टडीज करूया. उदाहरण, पहिली केस, गृहिणी आणि पती यांचा वाद. पती, तू कधी काम पूर्ण करत नाहीस. पत्नी रिॲक्ट मोडमध्ये, तू काय सांगतोस, मी इतकं करते. याऐवजी पत्नी रिस्पॉन्ड मोडमध्ये बोलू शकते, मला कळतं की तुझ्यावरही घराची जबाबदारी आहे. मला वाटतं आपण एक लिस्ट बनवून काम वाटूया. काय म्हणतोस? हाच बदल केवळ वाद थांबवतो, नाहीतर एकत्र काम करत निर्णयाकडे नेतो. दुसरी केस, ऑफिसमध्ये वरिष्ठाचा कटाक्ष. वरिष्ठ, तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये पुरेसा डेटा नाही. रिॲक्ट प्रतिसाद असा असू शकतो, तुम्ही कधीच सहकार्य करत नाहीत. परंतु परिप्रेक्ष्य बदलून, धन्यवाद, मी तो डेटा पुन्हा तपासेन. तुम्हाला विशेषतः कुठल्या भागाचा डेटा पाहिजे? या बदलातून संवाद उघडा राहतो आणि समस्या निवारणाकडे जाते. रणनीती आणि मौन म्हणजेच विजयी मनोवृत्ती. आपण याच शक्तीचं रहस्य समजून घेणार आहोत. 1. मौन म्हणजे आक्रमकता. समोरचा ओरडतो, आक्रमक होतो आणि जास्तीत जास्त लोक त्याच पातळीवर उतरतात. त्याच आवाजात उत्तर, त्याच ऊर्जेत प्रतिक्रिया आणि मग वादाचा शेवट कोणी जिंकलं यावर नसून मारामारी होते. पण जो शांत राहतो तो काय करतो? तो दुसऱ्याच्या मनाला थकू देतो आणि स्वतः थकत नाही. शांतता कधी वापरावी? तर जेव्हा कोणी तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करतो, जेव्हा समोरचा भावनेत असतो, जेव्हा पुरावे तुमच्याकडे आहेत पण वेळ योग्य नाही, जेव्हा परिस्थिती स्वतःच पडल्यानंतर तुटणार असते आणि जेव्हा तुमची प्रतिष्ठा वादापेक्षाही मोठी असते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मौन बाळगता तेव्हा समोरील व्यक्ती स्वतःला उघड करते. 2. रणनीती कशी असावी? रणनीती म्हणजे काय? तर तयारी, निरीक्षण, वेळेची निवड आणि मनोवृत्ती. रणनीती असलेल्या व्यक्तीची विशेषता म्हणजेच तो लढत नाही, तो आधी नियोजन करतो. जसं बुद्धिबळात असतं, प्यादा, उंट, हत्ती, घोडा सगळे महत्त्वाचे आहेत. पण यातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती? तर योजना. समोरचा छोट्या छोट्या गोष्टीत ऊर्जा खर्च करतो, तर रणनीती असलेला व्यक्ती
मोठ्या चालांची वाट पाहतो. आता बघूया रणनीतीचे काय नियम आहेत. प्रत्येक बोलण्यापूर्वी विचार करा, यामुळे मला काय मिळणार आहे हे समजते. भावनिक नाही, विश्लेषणात्मक व्हा. मुद्दे गोळा करा, पण गप्प बसा आणि योग्य वेळ येईल तेव्हाच बोला. लोकांच्या वर्तणुकीचे पॅटर्न पहा. जो फास्ट निर्णय घेतो तो जास्त चुका करतो. धीमे पण मजबूत निर्णय घ्या. रणनीतीमध्ये एक सुवर्ण नियम आहे. कधीच तुमच्या खऱ्या क्षमतेचं 100% कोणालाही दाखवू नका. 3. आपण जिंकतो ते स्वतःच्या हिंमतीवर. सगळ्यात मोठं रणांगण कुठे आहे? कुठलाही देश नाही, कुठलाही खेळ नाही, तुमच्या मेंदूमध्ये. समोरच्याला जिंकताना तुम्ही स्वतः हरत असाल तर त्याचा अर्थ शून्य आहे. कधीकधी उत्तर देऊ नये हेच सर्वात मोठं उत्तर असतं. सगळ्यात मोठा विजय कोणता? जेव्हा समोरचा तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्या भावनांमध्ये हरतो. तुम्ही संघर्ष टाळू शकत नाही, पण तुम्ही तुमची शक्ती कधी वापरायची हे निवडू शकता. 4. मी शांत आहे म्हणजेच मी कमजोर नाही. खूप लोक शांत राहतात पण आतून तुटून जातात. पण शहाणे लोक शांत राहतात आणि आतून मजबूत होतात. चांगलं ऐका, कारण शांतता आणि आत्मविश्वास म्हणजेच तुमच्यातली धमक असते. शांतता आणि भीती म्हणजेच दडपण येतं. तुम्ही शांत का आहात ते तुमच्या मनाला माहिती असलं पाहिजे, कारण जेव्हा तुमच्या शांततेचं कारण तुम्हाला कळतं तेव्हा जग तुमच्या शांततेला आदर देऊ लागतं. 5. युद्धाचे खरे अस्त्र. वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. अनेक वेळा परिस्थिती आपोआप सुधारते, फक्त तुम्ही प्रतिक्रिया दिली नाहीत म्हणून. टाईम हील्स एव्हरीथिंग असं नाही, तर टाईम रिव्हील्स एव्हरीथिंग. म्हणजे वेळ ही सर्व काही सांगून देते. लोकांचा खरा स्वभाव वेळ आल्यावर दिसतो. त्यांचा इरादा, सत्य, ढोंग, निष्ठा सगळं बाहेर येतं. तुम्ही घाई केली तर हराल. शांत राहून वेळेला बोलू द्या, जिंकून जाल. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लढाईची गरजच पडणार नाही. खाली दिलेला म्हणजे गुरुमंत्र आहे. जो आज आत्मसात करेल त्याचं व्यक्तिमत्व बदलून जाईल. 1. आत्मविश्वास निर्माण करा. आत्मविश्वास हा नशिबावर नाही, तर प्रशिक्षणावर तयार होतो. त्याच्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. एक म्हणजे कौशल्य जमवा, जसे की संवाद, वाटाघाटी, अथर्व व्यवस्थापन, व्यायाम, समभाव, उपायशक्ती आणि शिस्त. ही कौशल्ये शिकलात तर कोणीही तुम्हाला खाली कमी लेखणार नाही. दररोज 30 मिनिटे एक नवीन कौशल्य शिका. 6 महिन्यात तुम्ही बदलाल. 1 वर्षात लोकांच्या बोलण्यात तुमचं नाव येईल. 2. बॉडी लँग्वेज. ताठ उभा राहा, हळू पण ठाम चालत जा. डोळ्यात डोळे घालून बोला. शब्दांच्या आधी शरीर बोलतं. शांत व्यक्ती भीतीदायक असते, कारण लोकांना माहीत नसतं त्याच्या मनात काय योजना चालू आहे. 3. आवाज नियंत्रण. मुक्कामाची ताकद आवाजात नसते, नियंत्रणात असते. हळू, शांत आणि स्थिर आवाज वापरा. राग आला तर बोलू नका. बोर झाला तर थांबा. प्रॅक्टिस करा. पॉज बोलण्यापेक्षा जास्त प्रभावी असतो. तयारी म्हणजे खरा कवच असतो. कोणी काय बोललं यापेक्षा तुम्हाला काय माहीत आहे हे महत्त्वाचं. आर्थिक सुरक्षा, कर्जमुक्ती, बचत, गुंतवणूक आणि कौशल्यातून उत्पन्न. मानसिक बॅकअप. वर्स्ट केस तयार ठेवलं तर मन भीत नाही. भावनिक स्थिरता भावना आहेत, पण त्या राज्य करणार नाहीत. तयारी असली की वादविवाद कमी होतात, कारण तुम्ही उत्तर देता, प्रतिक्रिया देत नाही. सीमांचे निर्धारण. कुणी तुमचा वेळ वाया घालवत असेल तर त्याला थांबवून टाका. सतत नकारात्मक बोलणारे यांच्यापासून नेहमी अंतर ठेवा. तुम्हाला गिल्ट देणारे यांना दुर्लक्ष करा आणि मर्यादा घाला. हो बोलण्यापूर्वी विचार करा, माझ्या मूल्यांशी हे जुळतं का? कधीकधी सर्वात मोठं धैर्य म्हणजे नाही बोलणे असतं. आता दैनंदिन साधने. 90 दिवसीय रूपांतर योजना. 3 महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रयोग असू शकतो. पहिले 30 दिवस स्वतःची ओळख. दररोज 15 मिनिट जर्नलिंग करा. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. 30 मिनिट वाचन करा. सकाळी 20 मिनिट शांतता म्हणजे श्वसन, ध्यान आणि शांत बसणे. आणि शरीरासाठी 10 ते 15 मिनिट चांगला व्यायाम करा. पुढचे 30 दिवस कौशल्यांचा पायाभूत पाया. 1. कम्युनिकेशन शिकण्याची पद्धत. पब्लिक स्पीकिंग प्रॅक्टिस करा.
आरशासमोर 5 मिनिट केली तरी चालेल. वेळ व्यवस्थापन करा. वित्त शिस्त म्हणजेच खर्च नोंदवा. फक्त भारत काय केलं ते बघा. शेवटचे 30 दिवस म्हणजे बाह्य शक्ती. सामाजिक नेटवर्किंग म्हणजे यामुळे क्वालिटी कन्व्हर्सेशन्स होतात. 1 ते 2 मेंटर्स ओळखणे, भांडण हँडल करायची प्रॅक्टिस किंवा एखाद्या चॅलेंजमध्ये भाग घ्या. हे सगळं करून झालं तर 90 दिवसांनी तुम्हाला जाणवेल की मी फक्त बदललो नाही, तर मी स्वतःचा मूळ शोधला आहे. लढाई न करणे हा लाईफस्टाईल शक्तीचा वापर बचावासाठी करा, हल्ल्यासाठी नाही. सोशल सर्कल बुद्धिमान, शांत आणि प्रयत्नशील लोकांमध्ये राहा. गॉसिप करणाऱ्यांपासून नम्र अंतर ठेवा. याचे दीर्घकालीन फायदे तुम्हाला काय काय आहेत ते आता सांगतो. यामुळे वाद कमी होतो. तुमच्या आयुष्यात खूप जास्त संधी येतात. लोक तुम्हाला कामासाठी शोधायला लागतात. 4 चौघांमध्ये मानसन्मान मिळतो. तुमचं मन शांत असतं आणि जीवनात उद्देश येतो. आता लाईफ चेंजिंग एक टिप देतो. जेव्हा तुम्हाला एखाद्याने कमी दाखवले, दुखावले, चॅलेंज केले तर लगेच उत्तर देऊ नका. 2 दिवस थांबा, प्रशिक्षण घ्या, क्षमता वाढवा आणि मग बोलायची वेळच येणार नाही. कारण तुम्ही त्याच्यापेक्षा खूप जास्त उंचावर असाल. विकासाने उत्तर द्या. इतके धैर्यवान व्हा, इतके स्थिर व्हा, इतके तयार व्हा की सामना होण्याआधीच बाजूचा पडून जाईल. आणि हाच अंतिम विजय आहे. शेवटी स्वतःला प्रश्न विचारा, आज मी कोणत्या तरी लढाईला टाळलं आणि स्वतःला उंचावलं का? धन्यवाद.